श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार फळश्रुती व पारायण पद्धतीसह अध्याय 16वा कथासार श्री स्वामी समर्थ। ह्या अध्यायाच्या प्रारंभी करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थाविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी येथे रूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रयाने पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव केले आहे। त्यासोबतच ह्या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ असे श्री स्वामीसुतांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावाने श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामीसुतांचे चरित्र कथन करत आहे। कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठी गृहस्थ नोकरीनिमित्ताने मुंबईत स्थायिक झाले। येथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला। त्यांनी श्री स्वामी चरणी गाराणे घातले की आपण 8 दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास येईल। पुढील 7 दिवस काही घडले नाही। मात्र 8व्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडितांचे भेट घेते झाले। व्यवहारात खोट आल्याने हरिभाऊंनी पंडितांना आपल्या सोबत व्यवहारात येण्याची गळ घातली। पंडित कसेबसे तयार झाले। मात्र श्री स्वामी कृपेने ह्या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा घडला। त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटात गेले व श्री स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले। श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका बनवून तयार करून आणण्यास सांगितल्या व यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागला व हे वारंवार अक्कलकोटात जाऊ लागले व पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला सूत म्हणून स्वीकारला आणि संसार लुटवण्यास सांगितला। श्री स्वामींच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटवला आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकून देते झाले। अध्याय 16वा समाप्त। श्री स्वामी समर्थ। अध्याय 17वा कथासार श्री स्वामी समर्थ। मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामींची मठाची स्थापना केली व ह्या विषयाचा कथाभाग आला। त्यानंतर घडलेली वृत्ती या अध्यायामध्ये सविस्तर कथन केले आहे। श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये सर्वात जास्त ओवी संख्येचा अध्याय म्हणून ह्या अध्यायाला उल्लेख करावा लागेल। ह्याचे कारण श्री स्वामींनी ज्यांना आपले सूत अर्थात पुत्र मानले त्यांच्याविषयीचे समग्र वृत्ती ह्या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितलेली आहे। स्वामी सुतांनी संसाराचा त्याग केला, श्रेष्ठ रूपाने जिंकले आणि श्री स्वस्थ सुखामध्ये दंग होऊन अष्टप्रहरी श्री स्वामी नाम घेऊ लागले। श्री स्वामी संप्रदायाची गादी स्थापन करून सर्वत्र श्री स्वामी नामाचा प्रचार व प्रसार करणे हे त्यांचे जीवित कार्याचे एकमेव ध्येय बनले। त्यांचे हे वागणे त्यांची पत्नी व मातेला फारसे रुचले नाही। मात्र वेळ टळून गेली होती। त्यांच्या आईने श्री स्वामी सुतांची स्थिती त्यावेळी प्रख्यात संत श्री देव मामलेदार ह्यांच्याही कानी घातली। मात्र त्यांनीही याविषयी काही उपाय सांगण्यास असमर्थ दर्शवले। स्वामी सुतांनी अल्पकालीत श्री स्वामी संप्रदायासाठी जे भरीव कार्य केले त्याची विस्तार व परिचय ह्या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यांनी घडविले आहे। स्वामी सुतांनी श्री स्वामींची जयंती व उत्सव सुरू केला। श्री स्वामींची कुंडली बनवून घेतली व श्री स्वामींचा संप्रदाय वाढावा यासाठी प्रयत्न केले। मात्र हे सर्व कार्य कुटील ग्रामस्थ मंडळांच्या डोळ्यात खुपू लागली। त्यांना श्री स्वामी सुतांचा अपमान करण्यापर्यंत मजल गाठली। दरम्यान श्री स्वामी सुतांनी त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणले तेव्हा त्यांच्या गादीवर कोणाला बसवावे हा प्रश्न जोर धरू लागला। इथपर्यंतचे वर्णन ह्या अध्यायात करण्यात आले आहे। अध्याय 17वा समाप्त। श्री स्वामी समर्थ। अध्याय 18वा कथासार श्री स्वामी समर्थ। मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुतांच्या वारसाधिकार कोण असावा ह्या विषयाचा वृत्तांत आलेला आहे। त्याचे निर्विकरण ग्रंथकर्त्याने ह्या अध्यायामध्ये केलेले आहे। स्वामी सुतांनी देह विसर्जित करण्यापूर्वी श्री स्वामी महाराज सतत मोरपाखरा म्हणून हाक मारू लागले। आमच्या पायरीची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले। श्री स्वामींचे बोलण्याचा संदर्भ कुणासही न लागल्यामुळे नीटसा अर्थ बोध होईना। त्याचवेळी स्वामी सुतांचा धाकटा बंधू दादा आपल्या मातोश्रीस म्हणजे काकूबाई सोबत श्री स्वामींना भेटण्याकरता अक्कलकोट येथे आले व त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने काकूबाईंनी त्याला घेऊन श्री स्वामींच्या दर्शनात घेऊन आले। तेव्हा श्री स्वामींनी दादाभाऊंकडे प्रेमळपणे पाहिले
दरम्यान केज येथे नानासाहेब देशपांडे यांच्याकडे श्री स्वामी मठाची स्थापना करता पादुके नेण्याचे ठरले तेव्हा मंडळींसोबत दादाला देखील पाठवण्यात आले. काकूबाईंनी दादाला केज येथे पाठवण्यास नकार दिला असला तरीही श्री स्वामी आज्ञेमुळे नाईलाजाने काकूबाईंना सहमती द्यावी लागली. तिथून परतल्यावर दादांना मुंबईस पाठवून गादीवर बसवण्याची आज्ञा श्री स्वामींनी केली. ब्रह्मचारी बुवा दादासमवेत मुंबईस परतले. मात्र गोसावी होण्यास दादा तयार होईना म्हणून ब्रह्मचारी बुवांनी दादांची रवानगी पुन्हा अक्कलकोटास केली. तेव्हा श्री स्वामींनी स्वतः पुढाकार घेऊन दादांच्या मस्तकावर आपले चरण पादुका ठेवून त्यास अनुग्रह दिला. काकूबाईंच्या विरोधाला न जुमानता श्री स्वामींनी दादांना स्वामीसुतांच्या गादीवर बसवले. श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त होताच दादांची चित्तवृत्ती पालटली आणि पुढे तो वैराग्यशील होऊन कायमस्वरूपी श्री स्वामी सेवेची गादी सुरू केली. अध्याय 18 समाप्त. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी स्तवन. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटले अद्भुत ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्व हेचे सूत्रधार नवनाती आदिनाथ अनाथाचा जगत्रात नरदेही नरसिंह प्रगटले तरुपोटी. नास्तिकांचे केशफुल अस्तिकांची देनगती कधी चाले पाण्यावर कधी धावे अंधातरी यमा वाटे ज्याच्या भीती योगशोर हाच येती. कधी जाई हिमाचली कधी गिर अरवली कधी नर्मद्याच्या काठी कधी वसे भीमातटी. काली माता बोल सांगे बोल कन्याकुमारी ही अन्नपूर्ण ज्याच्या हाती. दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेले स्वह चिंतामणी सुखी व्हावे सारे जण तिथे धावे जनार्दन प्रज्ञापूर स्थिर झाले. मदनीचे रविवृत राम रुज करी भावे स्वामी पदादंडवत. श्री स्वामी समर्थ.